माझा अंदाज आहे ह्याच्यात विक्री 30 टनाच्या आसपास माझा माल निघलाच पाहिजे. बर. एवढं माझं टार्गेट आहे. जास्त नाही. 1.25 एकर मध्ये. नाही, एकराला 30 टन काढणार. बर बर बर. 1.25 एकराला काय बसल ते. एवढं निघू शकते का? हा, तुम्ही बाग बघता आता तुम्हाला काय हो, निघू शकते. त्यात पटीनं आपण आबादणारच आहे ना आता. आता जरी थोडं ही आता युद्ध चालू आहे, त्याचं काय नैसर्गिक आहे ती आपल्या देशात काय त्याचं म्हणजे नाही, पण तिकडे बाहेर जाणारा माल आहे त्यामुळे थांबलाय. ती थांबलेल्या माळामुळं लोकांची मनस्थिती जरा थोडी चलबिचल होत या. म्हणजे एवढा खर्च करून आयला आपल्याला आज ही दर नाही. पण कसं आहे की एखादं पीक जरी गेलं कमी दरात गेलं किंवा त्याचा फायदा आपल्याला झाला नाही म्हणून ती काय सोडून देता येत नाही, किंवा ही शेती काय आपल्याला सोडता येते का? नाही येत. एखाद्या पिकात घसरल, दुसऱ्या पिकात त्याचा निघाल. आता माझं 2024 माझी स्वतःची 2.25 एकरात 55 टन माझा 29-30 ने गेला, आणि तीच खोडव माझं काल 6 रुपये 7 रुपये 3 रुपये 5 रुपयापर्यंत सुद्धा आलं. तरी सुद्धा म्या एकही घड रानात ठेवला नव्हता. पिकाप उक्त पिकाप दिलं म्या 3-3 अडीच हजाराला. शेवटच्या क्षणाला 2.5 हजारात पिकाप भरून दिलं डायरेक्ट. तरी केळीची लागवड तरी केळीची लागवड केली आम्ही.